होममेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। चला बघूया काजू मसाला रेसिपी। प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 मीडियम साईज टोमॅटो, त्यामध्ये 7-8 काजू, 1 दालचिनी, 1 वेलदोडा, 2 लवंग, कोथिंबीर असं सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आणि एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तूप घालायचं थोडं। त्यामध्ये 200 ग्रॅम काजू तुकडा आहे माझ्याकडे, काजू पण आहे पण काजू तुकड्याची भाजी करायची होती मला, त्यामुळे मी असं केलं आहे। आणि सगळं फ्राय करून घ्यायचं, थोडं तपकिरी रंग गोल्डन रंग येईस्तोपर्यंत, आणि मग ते बाजूला करायचं। तुपामध्ये भाजून घेतलं की मस्त असं कुरकुरीत होतं। आणि नंतर मी 3-4 चमचे तेल ॲड केले त्यामध्येच, आणि हे तमालपत्र त्यामध्ये घातलं। आता दालचिनी आणि लवंग घातली आहे, आलं लसूण पेस्ट घातली आहे, कांदा घातला आहे, परतून घ्यायचा व्यवस्थित। ह्याचा पण थोडा कलर बदलेस्तोपर्यंत आपण वाट बघायची। कलर बदलल्यानंतर जे आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती मिक्सरला टोमॅटोची, ती त्यामध्ये ॲड करायची आणि थोडं कलर चेंज होईस्तोपर्यंत वाट बघायचा। त्यामध्ये हळद, तिखट, 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ, हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव होईस्तोपर्यंत। गरम मसाला पण घातलेला आहे, तर ॲक्च्युली पनीर मसाला पण ॲड केला आहे। पनीर मसाला होता, काजू मसाल्याचं ग्रेव्ही हे मसाला असेल तर तुम्ही ते पण घालू शकता, माझ्याकडे पनीर मसाल्याचा होता। तर घरच्या घरी आपण थोडंफार चेंजेस तर करूच शकतो। थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी, थोडं घट्ट झाल्यामुळं, आणि आता हे चांगलं परतून घेणार आहे। तर आपल्या सोयीनुसार आपण थोडंफार चेंजेस करावे माणसानं, कारण काही हरकत होत नाही, आपल्याला घरीच बनवायचं आहे। तर थोडं एक उकळी येईस्तोपर्यंत झाकून ठेवायचं आणि नंतर बघायचं। आता बघा घट्ट झाले कसं मस्त असं ग्रेव्ही। तर त्यामध्ये माझ्याकडे दही नव्हतं, तर दही जरासं होतं, त्यामध्ये मी शाई घातली आहे। दही आणि शाई मिक्स करून मी ॲड केलं आहे, तर असं पण छान होतं। दही असेल तर तुम्ही दही घाला पूर्णपणे, तर माझ्याकडे असं होतं म्हणून मी असं केलं आहे, माझ्याकडे दही नव्हती जास्त। तर आता मी हे सगळं असं मिक्स करून घेतलं आहे, बघा असं मस्त तवंग आला आहे त्याला। तर त्यामध्ये मी काजू सगळे भाजलेले ॲड केले आणि परतून घ्यायचं छान असं। त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची, आणि झाकून ठेवायचं आणि थोड्या उशिराने ओपन करायचं। आता हे तुम्हाला पातळ वाटत असेल, पण ह्या टाईमलाच आपण बंद करायचं, कारण का आपण थोड्या उशिराने खाणार असतो, तर ते नंतर ग्रेव्ही घट होते। तर थोडीशी पातळ ठेवली की आपल्याला जशी हवी तशी ग्रेव्ही नंतर खायला मिळते। जर लगेच खाणार असाल तर तुम्ही पूर्ण शिजू द्या। आम्हाला उशिराने खायचं होतं, त्यामुळे मी असं थोडं पातळ केले, नंतर घट होते। आवडली असेल तर रेसिपी नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब